हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सूत्रधार सचिव डॉक्टर माधुरी चेंडके यांचा योगासन वर्गातर्फे सत्कार करण्यात आला। योग प्रशिक्षक अनिल राठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला तरुण शर्मा, रमेश बंड, रमेश नांदुरकर आदी उपस्थित होते। हा माझा सत्कार नसून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कर्तृत्वाचा सत्कार आहे, असं माधुरी चेंडके यावेळी म्हणाल्या। प्रादेशिक परिवहन विभागातर्फे 11 ते 25 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा पंधरवडा राबवण्यात येतोय। या अंतर्गत विविध अभियान राबवण्यात येणार आहे। या पंधरवड्याचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रादेशिक परिवहन विभागातर्फे 11 ते 25 जानेवारी दरम्यान आयोजित रस्ता सुरक्षा पंधरवड्याचं उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉक्टर सुरेश कुमार मेकला, ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला आरटीओचे कर्मचारी, एनसीसीचे विद्यार्थी, पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। यावेळी अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुरेश कावरे यांनी विविध मागण्यांचं निवेदनही पालकमंत्र्यांना दिलं। रस्ता सुरक्षा अभियानात शाळकरी मुलांच्या वाहतुकी संबंधित पुस्तिकेचं विमोचन, चौकात सभा घेणे, वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, माहिती पत्रकाचे व पुस्तिकेचं वाटप करणे, मोटार वाहन चालकांचं प्रबोधन, चालकांची नेत्र तपासणी, विशेष तपासणी मोहीम, शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धांचं आयोजन, रस्ता सुरक्षा विषयक परिसंवाद आदी विविध अभियान या पंधरवड्यात राबवण्यात येत आहेत। परिवहन राज्यमंत्री दिवाकर रावते यांनी अमरावतीचा दौरा केला। दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते मंत्री महोदयांचा हृदय सत्कार करण्यात आला। मी फक्त इतकं सांगतो, अनुभवानी मागचे 15-20 वर्षात जे शेतकऱ्यांसाठी बीड देशमुख, शुटकर, रावते साहेब, जगताप या लोकांनी जे कष्ट घेतले, तपश्चर्या केली, त्यामुळे नांदगाव पेठ या ठिकाणी जे बिझनेस सेंटर काढलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, त्या ठिकाणी 12 प्रकल्प येणार होते। 12वर साहेबांना माहित आहे, हे सर्व मैदानात असल्यामुळे एकट्यावर निभावलं। चंद्रपूर सारखी अवस्था झाली असती अमरावती। तुम्हाला रोज आपल्या गाड्या साफ करायला लागल्या असत्या, एक कार्य सुरू झालं असतं। वाचलो आपण यांच्यामुळं, आता सोफियाच्यामुळं जे एकंदर तापलं वातावरण त्यात अमरावतीच्या लोकांनी खूप साथ दिला, शेतकऱ्यांनी दिला। त्या 6 वर्षामध्ये 90,000 शेतकरी आतापर्यंत आपण तयार केले यांच्या भरोशावर। चालूच अजून तू येत ना, 2 लाख शेतकरी तयार करायचे आहे। अहो, आम्ही मराठवाड्यात जाऊ, तिथेही शेतकऱ्यांनी हिंमत करू, कधी करू शकत नाही, पण खालीचा वाटा कोणाला शिवाय न देता, द्वेष न करता आपण आपलं माणुसकी दाखवून शेतकऱ्याच्या मागे उभं राहायचं, त्याला मॉरल द्यायचं, उभं करायचं, हिंमत करायचं। मी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी दिंडी काढली होती सद्वनाची, परंतु आत्महत्याग्रस्त त्या विधवांचा सांभाळ करून त्यांच्या मुलांना सक्षम करण्याचं ध्येय घेऊन पुढे राहणारे पद्मश्री आमचे वैद्य, त्या विधवांच्या हुंकारातून एक
भविष्य जगण्याचा जो त्यांच्यामध्ये उभारी निर्माण केलेली आहे त्या आशीर्वाद, असे 2 आशीर्वाद आज आम्हाला भेटणं हा महत्वाचा भाग. म्हणजे दोघांच्या आशीर्वादाच्या निमित्ताने आम्ही ज्यावर देवेंद्र जगतापांचं एक महत्व म्हणजे पक्षपेक्ष त्यांनी बघितलाच नाही त्यावेळेला. संघर्ष त्यांचा सरळ उघडा आहे. ते विचित्रच अवस्था निर्माण झाली सगळी मराठवाडा आणि विदर्भात. खानदेश त्याच्याबरोबर आहे. शासकीय निर्णयाची म्हणजे कोणते शब्द वापरायचे मला कळत नाही. ते खानदेशात पिकतात ती केळी, मराठवाड्यात विदर्भात पिकतात ती काय केळी नसतात. तर तिकडच्या केळ्याला विमा आहे, नुकसान झालं. इकडच्या केळ्याला नाही. सगळं काय सगळं वेगळंच होतं. या सगळ्या धोरणांची विकृतता निर्माण झालेली आहे, ती दूर झाली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. शेती आणि सिंचन ह्या संदर्भामध्ये उद्याच्या विधिमंडळामध्ये कोण सत्ताधारी कोण विरोधात याच्यापेक्षा तो एकत्रच लढा असला पाहिजे या भूमिकेतून आपण जात असतो. म्हणून आम्ही त्या आपुलकीने एकमेकांकडे पाहतो. दुर्दैवाच्या मुलाखती झालो. आपला शेतकरी पोरका आहे ना, विदर्भातला शेतकरी पोरका आहे दुर्दैवाने. पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मागे राजकीय नेतृत्व उभं राहिलंय. पश्चिम विदर्भामध्ये राजकीय नेतृत्व उभं नाही. जावंदे असतील हे सगळे नॉन पॉलिटिकल संघर्ष करणारे असे नेते. मग बीटी भाऊ, पण बीटी भाऊने शेतकरी आणि शेती हा विषय घेण्यापेक्षा सिंचन हा विषय घेतला. तो फार महत्वाचा. माहिती म्हणाले पाणी नसेल तर काहीच नाही. पाणी आलं की सगळ्या विषय निघून जातात. म्हणून होता काय होतं की मी राजकीय नेतृत्व किती ताकदीने उभं राहतो आणि आम्ही कसे दुर्दैवी ठरतो. म्हणणं येणारे जे आहे ते 2000-3000 रुपये तिकीट देऊन येतात, ते त्यांना परवडते म्हणून येतात. पण माझ्या एसटी मध्ये बसणारा जो माझा प्रवासी आहे ना, तो आपल्या रक्ताचं पाणी करून शेतामध्ये घाम घालतो, त्यातल्या उत्पन्नातला कष्टाचा पिकवतो. तो 1 रुपया माझ्या एसटीला देतो ना, त्याचं मूळ सर्वात मोठं आहे. म्हणून एसटी जगवतो. कधी निर्माण होते. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. यासाठी संत गाडगेबाबा सभागृहात आमसभा घेण्यात आली. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची आमसभा रविवारी घेण्यात आली. कठोरा मार्गावरील संत गाडगेबाबा सभागृहात झालेल्या या आमसभेत एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या व भंगार बसेसबाबत चर्चा करण्यात आली. तसंच कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवून मागण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. या सभेत 3 नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीविषयी उपाध्यक्ष उमेश इंगळे यांनी माहिती दिली. आमसभेला बाळासाहेब राणे, उदय पांडे, राजेंद्र खारोडे, पंजाबराव तायवाडे, प्रकाश मंजलवार यांच्यासह महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होते. सन 2015ची कार्यकारी निवडणे. आम्ही 2015मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कामकाजासंदर्भात धोरणात्मक निर्णयासंदर्भात काय कारवाई करावी, पुढील रूपरेषा काय ठरवावी याच्यासाठी याच्यामध्ये निर्णय घेतले जातात. कारण की हा नुसतं एसटी कामगार सेनेच्या प्रश्नाचा विषय नव्हता, तर हा महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नैतिकतेचा हा एक विषय झालेला होता. त्याच्यामुळे आम्ही काल त्यांना विरोध केला. त्या व्यतिरिक्त अवैध प्रवासी वाहतूक याबद्दल आम्ही त्यांना आरटीओच्या संबंधात मिटिंग घेऊन तो पण निर्णय घेणे भाग पाडले. आणि त्या सगळ्या विषयाबाबत एक दुसरा अजून आणखी महत्त्वाचा विषय होता की तो राज्य शासनाने महामंडळासाठी कुठली तरी प्रोव्हिजन याच्यामध्ये शासनाने आपल्या बजेटमध्ये केली पाहिजे. कारण की 26 प्रकारच्या ज्या आम्ही सवलती महामंडळाला राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या आहेत, त्याची जवळपास वर्षाची 1200 कोटी रुपयाची घेणी असते. त्या घेणीची प्रोव्हिजन जर शासनाने त्यांच्या बजेटमध्ये केली तर आम्हाला वेळोवेळी पैसा मिळेल. डिझेलवरचा दर जो आहे तो शहर बसवाल्यांना जर ज्याप्रमाणे सवलत मिळेल त्याप्रमाणे आम्हाला जर सवलत दिली तर आमचा डिझेलचा दर कमी होईल. आज राज्य शासनाच्या आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये जो पगाराची तफावत आहे, 5चं वेतन कमिशन आम्हाला लागू झालेलं नाही आहे. राज्य शासनाच्या प्रमाणे आम्हाला पगार मिळत नाही आहे. कर्मचारी घोरघोर राबतोय. याच्यावर सगळं आणण्यासाठी आम्ही काल माननीय दिवाकरजी राऊत यांच्याकडे प्रश्न मांडलेत. त्यांनी आमच्या प्रश्नांना मान्य करून सगळ्याच्या पूर्ती करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. याबद्दल आम्ही त्यांच्याला आभारी राहू. आणि आज आम्ही आमच्या आमसभेमध्ये काही ठराव घेऊन राज्य शासनाकडे ते पाठवू. याबद्दल ते आम्हाला पाठपुरावा करून न्याय देतील असं आम्हाला निश्चित वाटतं. आता पाहूया काही धार्मिक बातम्या.
श्री नेमिसागरजी महाराज यांनी स्थापन केलेल्या बुधवारातील सैतवाल दिगंबर जैन मंदिरात भगवान पार्श्वनाथांचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात येतो आहे. 14 ते 16 जानेवारी दरम्यान आयोजित या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. बुधवारातील सैतवाल दिगंबर जैन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान पार्श्वनाथ स्वामींचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात येतोय. 14 ते 16 जानेवारी दरम्यान आयोजित या महोत्सवासाठी आचार्य श्री सुवीर सागरजी महाराजांचं नगरागमन झालंय. हा कार्यक्रम बुधवारातील 2 क्रमांकाच्या शाळेच्या प्रांगणात होणार आहे. सध्या सुवीर सागरजी महाराजांच्या अमृततुल्य प्रवचनांचा लाभ भाविक घेत असून सैतवाल जैन मंदिरात प्रवचन सुरू आहेत. जब किस्मत साथ देती है, भाग्य भी हमारा अच्छा हुआ करता है, तो हर आदमी हमारे सामने आकर के जय जयंती भी किया करता है, हमारा सम्मान भी किया करता है, हमारी बात को भी सुना करता है और हमारा साथ भी दिया करता है. अब जब पुण्य हमारा खत्म हो जाया करता है तो अपने बारे ही हमारे पराये हो जाते हैं. इस संसार का चक्र ऐसा ही हुआ करता है, ये दुनिया का नियम ऐसा ही हुआ करता है. दुनिया पर कभी भरोसा नहीं करना, एकमात्र यदि कोई भरोसे करने के लायक यदि कुछ हुआ करता है तो दुनिया में ध्यान में रखना, देवी शांति गुरु शरण जगत में और नहीं कोई. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. आसेगाव पूर्णाच्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जादा परताव्याची लालूच देऊन त्यांच्याकडून एका कंपनीच्या नावावर लाखो रुपये लुबाडले गेले. बोरगाव पेठ येथील या ठगांनी 33 जणांकडून 50 लाख रुपये घेतले. याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली, मात्र पोलीस तक्रार दाखल करत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. तुम्ही काय नाव तुमचं? विनायक बापूरावजी झोंडे. तुम्ही कुठं राहता? बोरगाव पेठला राहतो. किती पैसे टाकले होते तुम्ही या कंपनीला? 18,000 रुपये टाकले. मग तुम्ही आता विकलांग आहे आणि तुम्ही तुमची सर्व आयुष्यभराची कमाई कंपनीत टाकली. मग काय तुम्हाला उत्तर काय भेटलं? म्हणत होता का तुम्ही बा अपंग आहात, तुम्हाला पैशाचे 2 पैसे मिळतात तर तुम्ही कंपनीत पैसे टाका, त्याच्यानंतर तुमचंही भलं होऊ शकते. तुम्ही आसेगावला तक्रार दिल्यानंतर काय कारवाई? काहीच नाही कारवाई केली, गुन्हा सुद्धा दाखल नाही केला. काहीच नाही. काय म्हणत आहे पोलीस? ते असंच म्हणत येते का आम्ही काही एका तुम्ही त्याला एजंट काहीच करू नाही शकत म्हणे याच्या बाबतीत. मग पोलिसांनी उत्तर काय दिलं तुम्हाला? आणि एजंट चौकशी टाकला म्हणे रिपोर्ट. गुन्हा नाही दाखल केला? नाही. हे 14 तारखेला रिपोर्ट 14/12 रिपोर्ट दिलेला आहे आणि चौकशीत टाकला म्हणे. अजून त्याच्यावर काहीच नाही त्यांनी झालं. तुमच्यासोबत झालेलं काय नेमकं, म्हणजे काय झालं तुमच्यासोबत? फसवणूक कशी झाली तुमची? हे पैशाची काय? तर हे पैशाचं म्हटलं म्हणजे तो आमच्या घरी येत होता, त्यात भारत इंगळे. घरी येऊन तो असा म्हणजे 40% वाढ होते, असं होते तसं होते, असं खूप त्यानं म्हणजे विश्वासात घेतलं. आणि विश्वासात घेऊन मग नंतर त्यांना पैसे टाकायला लावले. पहिल्यांदा एक चेक टाकला, तो भेटला. त्याच्यानंतर आणखी त्याला माहीत पडलं का आणखी याच्यापाशी पैसे आहेत, तर त्यानं त्याची एजंटी घेतली. म्हणजे 15,000 आले, 21,000 रुपये देणं होतं तिथं, म्हणजे त्यानं सांगत होतं तर. आणि 20,000 रुपये हाती दिले आणि 1,000 रुपये त्यानं एजंटी घेतली. अरुण दाकडे. काय करता? मी शेतीच करतो. मग कसं तुम्ही पैसे दिले होते? कसं? माझ्या घरी शेजारीच आहे तो आणि दररोज येणं जाणं चालूच होतं त्याचं. का बा पैसे टाका, काय मजुरीला जातं बा, 2100चे 1500चे 2100 भेटतात एका महिन्यात. एका महिन्यानंतर मग त्यानं एक पहिला चेक दिला, नंतर दुसरा दिला. मग पैसे माझ्याकडे मुलीचे टाकलेले होते आणि मुलीचे टाकल्यानंतर बा काय ह्या मुलीचे 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी डबल होतात असं सांगत गेला तो. तर मी या मुलीचे काढले आणि याच्यात टाकले, याच्याजवळ दिले पैसे. घरी आले ते पैसे 60 टाका बाई म्हटलं म्हणून मी टाकले. जास्त पैसे मिळतात म्हणून टाकले. फसवणूक झालेली आहे, 50 पेक्षा जास्त लोक आहे, लाखो रुपयाची फसवणूक करण्याचं हे प्रकरण कसं झालंय घडलं? ईश्वर इंगळे आणि भारत इंगळे माझ्या घरी आले. यांनी सांगितलं की आम्ही ज्या कंपनीत काम करतो ते सोन्याचे अंडे देणारी कंपनी आहे आणि तुम्हाला काय त्या बँकेत पैसे ठेवता, इंडियन बँकेत, आणि तुम्ही कंपनीत पैसे टाका, तुम्हाला डबल ना पैसे मिळतंय. तर 2 महिन्यांनी
तर 2 महिने झाल्यानंतर हा म्हणाला की बा कंपनी देते तर त्याच्यानंतर यांनी चेक दिला कंपनीचा पुण्याचा आणि फेडरल बँक म्हणून आणि त्या बँकेत इंडियन बँकेत मी चेक जमा केला तो चेक वापस आला. तर याच्यानंतर अधिकाऱ्याला भेटायला गेलो तर हा देतो मग नंतर काही दिवसानं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो. पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार केव्हा दाखल केली? दीड महिना अगोदर. मग 1.5 महिना अगोदर तक्रार दाखल केल्यानंतर काय कारवाई झालेली आहे? काहीच 24/11/2014 काही तक्रार काही नाही झाली. त्यांनी सांगितलं की तुम्ही उभारीचे कामं केले, आम्ही काही रिकाम आहो का असं साहेबांनी उत्तर दिलं. टाळाटाळ. तुम्ही याची एसपी विरेश प्रभू यांना जे पोलीस अधीक्षक आहे त्यांना केली का तक्रार? हा केली. त्यांनी काय म्हटलं? तर त्यांच्याकडे दिलं तर ते म्हणे ठीक आहे आम्ही पाठवतो शेगावला.